हॅलो, नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे मटका शेपचा गळा कसा कट करायचा आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये ह्या गळ्याची कटिंग मी इथे तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत. आपला गळा हा एकदम प्रॉपर मटका शेपमध्ये इथे येणार आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला सर्वात आधी तर ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तुमची जे काही उंची असेल ते तुम्हाला इथे घ्यायची आहे. इथे माझी उंची तयार 13 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14 इंच तयार घेतलेली आहे. पूर्ण उंची 14 इंच आहे. आता शोल्डरचं माप इथे मी 4 इंचचं घेतलेलं आहे. कारण का शोल्डर इथे शोल्डर पट्टी खूपच कमी आहे. त्यामुळे मी शोल्डर 4 इंच घेतलेला आहे. इथे मुंडा मी 5.25 इंचचा घेतलेला आहे. आता त्यानंतर छातीची घडी, आपली छातीची चौथा भाग इथे 8 इंच असणार आहे आणि समोर 1.5 इंचचं शिलाई मार्जिन असणार आहे. आता इथे मी गळ्याला मार्किंग करून घेते. तुमचा जे काही गळा असेल ते तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. गळा रुंदी इथे मी 2 इंचाची घेतलेली आहे. जर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही 2.5-3 इंचापर्यंत गळा रुंदी घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची लांबी जेवढी काय असेल ते घ्यायची आहे. इथे माझी तयार 9 इंचाची होती. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंचावरती अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने 9.5 इंचावरती बॉक्स तयार करायचा आहे. आणि त्यानंतर जिथे बॉक्स तयार केलेला आहे ना त्यापासून आपल्याला टोकापासून 3 इंचावरती अशा पद्धतीने खूण करायची आहे. आणि तिथून आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं 1/2 इंच बाहेर जायचं आहे. बाहेर जाऊन खालच्या साईडने आपल्याला अगोदर तर इथे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. मग नंतर हळूवारपणे अशा पद्धतीने वरच्या साईडला आतमध्ये जाऊन क्रॉस अशा पद्धतीने कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला कुठेही घाई गडबड करायची गरज नाही आहे. असा मस्त प्रॉपर असा गळा येईल व्यवस्थित. तुम्ही इथे हळूवारपणे आपल्याला इथे मस्त असा मटका शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी थोडंसं अर्धा इंच खाली गेलेली आहे आणि मटका शेपचा प्रॉपर असा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला काय इथे कट करायचा आहे. आता ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील ना त्यांना हा गळा जमत नाही तर त्यांच्यासाठी इथे आपल्याला एक टिप सांगलेली आहे. इथून तुम्ही 3 इंचावरती किंवा 4 इंचावरती अशा पद्धतीने आपण कोण्यावरून पॉईंट काढायचा आहे. मग आपल्याला इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. हा गळा खूप काही असा कठीण नाही आहे. फक्त एकदा दोनदा तुम्ही ट्राय करा म्हणजेच तुम्हाला नक्की ह्या शेपमध्ये हा गळा कट करता येईल. त्यासाठी तुम्ही एकदा दोनदा थोडीशी प्रॅक्टिस करायचं आहे. खूप अवघड असा गळा हा आपला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रॉपर अशा पद्धतीने मटका शेपचा गळा बनवता येईल. तुम्हाला ह्याच पद्धतीने मटका आकार मार्किंग करून नंतर कट करायचं आहे. आता हे आपण पूर्ण गळ्याला स्टिचिंग करूया. जे एक्स्ट्राचा आतमधलं कापड असेल ते आपण लगेचच कट करूया. तुम्ही बघू शकता इथे आपला प्रॉपर मटका शेपमध्ये गळा तयार झालेला आहे. आता जे आतमधलं कापड आहे मी ते पूर्ण कट करून घेते. मग गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेते जेणेकरून आपलं हे अस्तर ना खालच्या साईडने व्यवस्थित पलटेल. ह्यासाठी आपल्याला इथे गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आपल्या गळ्याला सुद्धा व्यवस्थित असा शेप येईल ह्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. हे मी नेहमी तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन काम करायचं आहे. जेणेकरून फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाऊजला एकदम मस्तच येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मस्त अशा फॉलो करायच्या आहेत. आता इथे एक्स्ट्राचं कापड खालच्या साईडला जे असेल ते मी कट करून घेते आणि त्यावरती सुद्धा छोटे छोटे कट देऊन जी शिलाई केलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही आपल्याला. फक्त साईडने छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने ब्लाऊजमध्ये हात टाकून आपल्याला ब्लाऊज पलटून घ्यायचा आहे. आणि आपले जे काही कोणे असतील ना मटक्या शेपचे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि त्यावरून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. अगोदर मी खालच्या साईडने दाबटीप देऊन घेते. मग वरच्या साईडने गळ्याला पूर्ण दाबटीप देऊन घेते.
तुम्ही इथे दाबटीप नाही दिली तरी चालेल. तुम्हाला इथे काय करायचं आहे, थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित सेट होईल. आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपला गळा हा व्यवस्थित फिनिशिंगने तयार होणार आहे. इथे जे काही कोणे वगैरे असतील ते आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरून प्रॉपर अशा शेपमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मटका असा मस्त गळा आपला तयार झालेला आहे. तुमचा सुद्धा गळा ह्याच पद्धतीने तयार होईल. तुम्हाला ह्याच पद्धतीने सेम हीच प्रोसेस वापरून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेते. जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल. पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. आता गळ्याला लेस लावून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गळा इथे तयार झालेला आहे. आता जे काही एक्स्ट्राची वरची लेस असेल मी ते कट करून घेते. मी आणखी एक ह्यावरती शिलाई करून घेणार आहे, जेणेकरून जे आपली लेस एका साईडने वर आल्यासारखी होती ना ती होणार नाही. दोन्ही साईडला व्यवस्थित लागेल त्यासाठी इथे आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे. जर तुमची लेस थोडी बारीक असेल तर तुम्हाला एकच शिलाई दिली तरी चालेल. इथे माझी लेस ही थोडीशी ब्रॉड होती त्याच्यामुळे मी डबल शिलाई करून घेतली आहे. असा प्रॉपर असा मटका गळा आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळा तयार करायचा आहे. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे. आता मी इथे काय करते, खालच्या साईडला टक्स देते, त्या अगोदर बाजूची जी शिलाई आहे ना ती करून घेते. मग आपल्याला इथे जे आपले टक्स आहेत ना ते लगेचच टक्स देऊन घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने पूर्ण मटका गळा तयार झाल्यानंतर आपल्याला इथे जे काही आपले टक्स असतील ना ते देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही जेवढं केवढं टक्समध्ये मार्जिन पकडलेलं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टक्सची रुंदी घेऊन अशा पद्धतीने टक्स स्टिच करून घ्यायचे आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी शेजारी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल त्याची तुम्हाला मिळून जाईल. आता इथे मी नॉड लावून घेतलेली आहे. इथे मी रेडीमेड नॉड वापरलेली आहे. जर तुम्हाला मेन अस्तरची जर नॉड लावायची असेल तर तुम्ही ती लावू शकता. आता मी खाली इथे थोडेसे 2 लटकन लावून घेते. लटकनची लांबी रुंदी आपल्याला इथे चौरसमध्ये कट करायची आहेत आणि अशा पद्धतीने सिंपल असे लटकन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत. सेम दोन्ही लटकन आपल्याला त्याच पद्धतीने बनवून तयार करायचे आहेत. इथे माझे दोन्ही लटकन तयार करून झाले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत